नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बांधवांनो, मित्रांनो, आज एक जबरदस्त विषय घेऊन आलोय आणि याबद्दलची अधिक जणांना माहिती हवी आहे. ती म्हणजे सर्वात महत्वाची म्हणजे स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी नेमकं काय करावं. तर त्याबद्दलच आपल्याला माहिती आणि स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे याच्या सोप्या आणि घरगुती टिप्स या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला देत आहे. तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत पहा आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती बांधवांनो, आपण नवीन असाल तर निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी काय करावं. आणि हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही, तो जबरदस्त फॉर्म्युला स्टेज डेअरिंग वाढवण्याचा मी आपल्याला सांगतोय. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, बोलण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी किंवा सूत्रसंचालन करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती जाता आणि स्टेजवरती गेल्यानंतर तुमचे हातपाय कापू लागतात, हातपाय थरथर कापतात, मनामध्ये प्रचंड भीती निर्माण होते आणि तुम्हाला बोलायचंय परंतु बोलता येत नाही. बोलण्याची आवड आहे मात्र त्या ठिकाणी त्या प्रसंगाच्या वेळेस तुम्ही बोलू शकत नाही. असं होतंय ना तुमचं? खरं आहे ना हे? तर मी तुम्हाला स्टेज डेअरिंग तुमच्यामध्ये येण्यासाठी या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला माहिती देतोय. प्रथमतः स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे असणारे 10 सोपे उपाय, ते उपाय तुम्ही करून पहा. निश्चितपणानं तुमच्यामध्ये स्टेज डेअरिंग आल्याशिवाय राहणार नाही. पहिलं उपाय आहे तो म्हणजे नियमित सराव करा. सूत्रसंचालकाने किंवा ज्याला भाषण करायचे, ज्याला पुढे सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात किंवा विविध क्षेत्रात वावरत असणाऱ्या व्यक्तीला जर समूहाच्या समोर जर बोलायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर स्टेज डेअरिंग नसेल आणि ती येण्यासाठी त्यानं बोलण्याचा नियमित सराव करणं गरजेचं आहे. कारण शक्य तितक्या वेळा भाषण करण्याचा सराव तुम्ही सातत्यानं सुरू ठेवा. स्वतःसमोर किंवा आपल्या विश्वासू असलेल्या मित्रांसोबत, आपल्या कुटुंबासोबत, आपल्या नातेवाईकांच्या सोबत, आपल्या मित्रांसोबत किंवा दूरध्वनीवरून, मोबाईलवरून तुम्ही बोलत असताना एक बोलण्याचा सातत्यानं सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि जर मी म्हणेल, जर तुम्ही हा सातत्यानं जर सराव केला तर तुम्हाला निश्चितपणानं तुमची स्टेज डेअरिंग ही वाढल्याशिवाय राहणार नाही. हा एक असलेला पहिला उपाय हा तुम्ही दररोज करा. निश्चितपणाने तुमची स्टेज डेअरिंग वाढेल. त्यानंतर स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. अर्थात जी माणसं सकारात्मक विचारानं काम करतात, जी माणसं सकारात्मक पावलं टाकतात, तीच माणसं आपल्या जीवनामध्ये बांधवांनो यशस्वी होतात. अर्थात मन सोच अच्छा तो सब सच्चा असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही हे करू शकता असंच मानून तुम्ही बोला. मला येतंय आणि मी समाजाच्या समोर, समूहाच्या समोर बोलू शकतो. निगेटिव्ह विचारांना थारा देऊ नका. म्हणजे मला बोलता येत नाही, मी समोर गेल्यानंतर माणसं मला हसतील, माणसं मला बोलतील किंवा मला पाहिल्यानंतर माणसं तोंड वेडे वाकडे करतील. तर ही नकारात्मक भावना प्रथम ज्याच्या अंगामध्ये स्टेज डेअरिंग निर्माण करायचंय तर त्यांनी नकारात्मक असणाऱ्या बाबींना दूर ठेवा. त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि स्वतःला सांगा की तुम्ही जे बोलताय ते एक नंबरचं तुम्ही बोलताय. म्हणून सकारात्मक विचार असलेल्या मित्रांची संगत ठेवा. स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी ही सर्वात महत्वाची बाब आहे, ते म्हणजे सकारात्मक व्हा. आणि तिसरी बाब मी आपल्याला सांगतोय की छोट्या कामापासून प्रारंभ करा. लगेचच तुम्हाला हजारो माणसांसमोर बोलण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमातून, छोट्या छोट्या असणाऱ्या तुमच्या इव्हेंट असतील, घरातल्या असतील, तुमच्या नातेवाईकांचे इव्हेंट्स असतील, त्या ठिकाणी तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी पुढे या. छोट्या छोट्या असणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला अपडेट करण्याचा प्रयत्न करा. स्वतः तुम्ही बोला. म्हणजे यातून काय होईल की तुम्हाला तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तोच बांधवांनो आत्मविश्वास तुम्हाला स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी महत्वाचा ठरेल. त्यासाठी छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही बोलत चला. निश्चितपणानं तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि चौथी तुम्हाला मी स्टेज डेअरिंग वाढवण्याचं चौथा सोपा उपाय आपल्याला मी सांगतोय
ती म्हणजे तुमची तयारी, शारीरिक आणि तुमची असणारी मानसिक तयारी. सूत्रसंचालकाने, भाषण करणाऱ्या व्यक्तीनं याची तयारी करावी. म्हणजे तुमच्या भाषणाच्या तयारीसाठी नियोजन म्हणजे सरावाला तुम्ही अधिक वेळ द्या. मग तुमचं भाषण जर 5 मिनिटाचं असेल आणि ते 5 मिनिटाचं भाषण तुम्हाला सादर करायचं असेल तर त्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरी, तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी मोकळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी तुम्ही बोलण्याचा सराव करा. म्हणजे त्यासाठी असणारा संपूर्ण तयारी, त्याचं असणाऱ्या त्या विषयाची संपूर्ण माहिती घ्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जे तुम्हाला बोलायचंय त्या मुद्द्यांवरती तुम्ही अधिक प्रभावीपणे बोलू शकता. स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी ही बाब, मी आत्ता सांगितलेली बाब अतिशय महत्वाची ठरेल. आणि मी पुढची आपल्याला सांगेल की शारीरिक भाषा ही असणारी चौथी बाब म्हणजे तुमची बोलताना तुम्ही उभे कसं राहताय, तुमचे हातपाय तुम्ही हातवारे कसे करताय, तुम्ही त्या ठिकाणी हावभाव कसे करताय, हे अधिक मला वाटतंय ते अधिक महत्वाचं आहे. आणि तुम्ही तुमचे असणारी शारीरिक हावभाव असतील किंवा शारीरिक हातवारे असतील तर त्या प्रसंगानुरूप करायला तुम्ही तुमच्या घरी तयारी करा. मला वाटतंय युद्ध हे पहिलं मनामध्ये लढलं जातं आणि त्यानंतर रणांगणावरती ते युद्ध लढलं जातं बांधवांनो. त्यासाठी तुम्ही या हातवारे असतील तसेच हावभाव असतील याची तयारी तुम्ही करा. त्यासाठी तुम्ही हातात काही वस्तू धरणे किंवा नोट्स वापरणे या गोष्टींचा तुम्ही आधार घेऊ शकता. आणि 5वी बाब आहे ती म्हणजे श्वासोच्छ्वास. म्हणजे भाषण करण्यापूर्वी किंवा सूत्रसंचालन करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या श्वासांवरती तुमचं लक्ष केंद्रित करा. भाषण करण्याच्या पूर्वी तुमची छाती धडधड होत असेल आणि तुम्हाला घाबरल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही खोल श्वास घ्या. महत्वाचं आहे, खोल श्वास घ्या आणि हळूहळू तो श्वास सोडा. म्हणजे तुमचं डोकं आणि तुमचा असणारा मेंदू हा शांत राहील आणि त्यानंतर तुम्ही भाषणासाठी तयार व्हाल. त्यासाठी मित्रांनो श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. आणि 6वा स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी 6वा असलेला महत्वाचा उपाय म्हणजे चिंतेचं रूपांतर चिंतनात करा. बरेच जण मला येत नाही, मला जमत नाही, अमुक तमुक चांगला बोलतो, पण मला पुढं गेल्यानंतर मनामध्ये भीती वाटते. मग मी तुम्हाला सांगेल की स्टेजवरची भीती हीच खऱ्या अर्थानं मित्रांनो तुमची ऊर्जा आहे, हे प्रथमतः तुम्ही लक्षात घ्या. आणि याच ऊर्जेचा वापर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये अधिक प्रभावी भाषण करण्यासाठी हीच ऊर्जा तुम्हाला मदत ठरेल आणि हीच ऊर्जा तुम्हाला मदत करेल. आणि ते आव्हान म्हणून तुम्ही स्वीकारलं पाहिजे. मग पहा, एकदा तुम्ही आव्हान स्वीकारलं, एकदा त्या प्रसंगाला तुम्ही तोंड द्यायची तयारी ठेवली की निश्चितपणानं तुमची स्टेज डेअरिंग 100% वाढल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही. तुमची स्टेज डेअरिंग वाढेल. आणि 7वी महत्वाची स्टेज डेअरिंग वाढवण्याचा 7वा असलेला उपाय तो म्हणजे आरशासमोर बोलण्याची प्रॅक्टिस करा. लक्षात घ्या, तुम्हाला बोलता येत नसेल तर तुमच्या घरातील असलेला आरशाच्या समोर तुम्ही बोला. जे काही तुम्हाला बोलायचंय तर सुरुवातीला वाचून बोला, त्यानंतर काही दिवस वाचल्यानंतर स्वतः ते पाठांतर करा आणि ते समोरासमोर आरशाच्या समोर तुम्ही तुमच्याशी बोलताय याची प्रॅक्टिस काही महिनाभर, 1.5 महिना, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस करा. यातून तुमची भीड म्हणजे तुम्हाला कसलीच भीती वाटणार नाही. मग त्यामध्ये तुम्ही 2-4 ओळी घ्या, ओळी वाढवा. आरशासमोर तुम्ही बोलल्यानं तुमची असणारी मनातील भीती ती कमी होईल. आणि इतर जे चांगले भाषण करणारे जे वक्ते आहेत तर ते वक्त्यांचे व्हिडिओ आता सोशल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळतात. ते कसे बोलतायत ते शिका. त्यांची शारीरिक असलेली भाषा, त्यांचा असलेला आवाज आणि त्यांचे असलेले हातवारे असतील, हावभाव असतील याचं निरीक्षण करायला तुम्ही शिका. इफ यू ऑब्झर्व किनली यू विल फाइंड समथिंग न्यू असं म्हटलं जातं. जो निरीक्षण करतो मला वाटतंय त्याला चांगलं बोलता येतं, तो त्याच्याकडे चांगलं स्टेज डेअरिंग असतं. हे तुम्ही शिका. आणि 8वा
सोपा असलेला उपाय तो म्हणजे सकारात्मक प्रबलन. प्रत्येक भाषणानंतर मित्रांनो स्वतःला शाबासकी द्या. होय, मी ही आता केलेलं भाषण ते अतिशय सुंदर होतं, लोकांना ते आवडलं आणि याच्यापेक्षा आणखीन मी सुंदर भाषण करणार आणि त्यातल्या काय असणाऱ्या डाऊट्स असतील, त्यातल्या काय असणाऱ्या चुका असतील, पुढच्या भाषणामध्ये मी निश्चितपणे सुधारणार आहे. म्हणून तुम्ही स्वतःला कनिष्ठ समजू नका, तर स्वतःला श्रेष्ठ समजा. हा जो तुमचा आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास निश्चितपणानं मित्रांनो स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. आणि 9वा असलेला महत्वाचा उपाय मी आपल्याला सांगतोय, ते म्हणजे वैयक्तिक प्रशिक्षण. जर तुम्हाला अधिक मदत आवश्यक असेल तर तुम्ही भाषण प्रशिक्षण वर्गाला जाऊ शकता. परंतु याही पलीकडे मी सांगेल की निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ आहेत या संदर्भाचे, की तुमच्या मनातील भाषण करतानाची भीती दूर करा, तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि ते लिंकवरचे तुम्ही व्हिडिओ पहा. निश्चितपणानं तुम्हाला तुमच्या मनातील भाषण करताना तुमच्या मनातील भीती दूर होण्यास, तुम्हाला मदत करण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये हे व्हिडिओ महत्वाचे ठरणार आहेत. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देतोय, तर ते व्हिडिओ तुम्ही बारकाईनं पहा. आणि सर्वात 10वा महत्वाची असणारी गोष्ट ती म्हणजे धैर्य असू द्या, धीट व्हा. स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी मला वाटतंय ती 1 दिवसात तुमची स्टेज डेअरिंग वाढणार नाही, 2 दिवसात तुमची स्टेज डेअरिंग वाढणार नाही, 5 दिवसामध्ये वाढणार नाही, 10 दिवसामध्ये वाढणार नाही. परंतु स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी काही कालावधी, 1 महिने, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, काही जणांना वर्ष लागेल. तर त्यासाठी वेळ जात असतो मित्रांनो. तर प्रत्येक भाषण तुम्हाला एक नवीन सुखद अनुभव देत असतो. म्हणून प्रत्येक भाषणानंतर तुम्ही आत्मविश्वास पूर्ण व्हाल. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही धीट बना. होय, मी कुणाला घाबरत नाही, मी कुणाला भीत नाही, मी माणसांच्या बसलेल्या जे श्रोत्यांच्या नजरेला नजर लावून मी बोलू शकतो. हा तुमच्या मनामध्ये धीटपणा असू द्या, तो धैर्यपणा मनामध्ये बाळगा. निश्चितपणानं तो तुमचा धैर्यपणा तुमची स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच या प्रसंगी मी काही तुम्हाला अतिरिक्त टिप्स देतोय की स्टेज डेअरिंग वाढवण्याच्या अतिरिक्त टिप्स त्या तुम्ही समजावून घ्या. भाषण करण्यापूर्वी तुम्ही हलकं जेवण करा. बरेच जण भाषण करण्यापूर्वी सपाटून जेवण करत असतात आणि भरपूर खात असतात, अगदी शिगेला पोचल्यासारखं खात असतात आणि भाषण करताना तर ते आळसवाने, कंटाळवाने पद्धतीनं बोलत असतात. तर भाषण करण्यापूर्वी तुम्ही हलकं जेवण करा. तसेच भाषण करण्यापूर्वी तुम्ही पुरेशी झोप घ्या. म्हणजे कमीत कमी तुम्ही रात्री 7 तास झोपलंच पाहिजे, तरच तुम्ही व्यवस्थितरित्या भाषण करू शकता. भाषण करण्यापूर्वी काही असणाऱ्या शांत क्रिया करा, जसे ध्यान, योगासन आणि दररोज व्यायाम, ध्यान, योगासन तुम्ही करणं गरजेचं आहे. बरेच जणांचं भाषण करत असताना नवोदित जे भाषण करतात, जी नवोदित काही तरुण पुढे येऊन भाषण करतात, तेव्हा त्यांचे हातपाय थरथर कापतात आणि मनामध्ये प्रचंड भीती निर्माण होते. अशा काही जणांना बीपीचा त्रास असू शकतो, काही जणांना शुगरचा त्रास असू शकतो. त्यामुळे तुमचे हातपाय वारंवार सातत्यानं तुमच्या मनामध्ये भीती नसताना देखील हे माईक धरताना माईक वारंवार कापणे, वारंवार माईक खालीवरती जाणे, हात थरथर कापणे, पाय थरथर कापणे, असं का होतं? तर कदाचित तुम्हाला बीपी आणि शुगरचा त्रास असू शकतो. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुमची वैद्यकीय तपासणी करून घ्या. तसेच तुम्ही अनियमित जेवण करत असाल, जेवणाच्या वेळेत जर खंड पडत असेल, त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो, त्यामुळे देखील तुमचे हात थरथर कापू शकतात. त्यासाठी तुम्ही वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि या सर्व उपाययोजनेचं जर तुम्ही नियमितपणे जर पालन केलं, मी हे सांगितलेले जे उपाय आहे जर तुम्ही केलं, तर निश्चितपणाने मी सांगेल तुमची स्टेजवरची असणारी भीती ती अत्यंत कमी प्रमाणामध्ये, म्हणजे स्टेजवरची पूर्णपणे भीती तुम्ही दूर करून एक चांगलं भाषण तुम्ही करू शकता, एक चांगला सूत्रसंचालक तुम्ही होऊ शकता. आणि तुम्हाला जर या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही स्टेज डेअरिंग कशी वाढवावी त्याची लिंक, अर्थात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक देतोय, त्या लिंक तुम्ही बारकाईनं ते व्हिडिओ पहा. निश्चितपणानं तुमची स्टेज डेअरिंग वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने बोलाल
आणि एक महाराष्ट्रातला नामवंत वक्ता होण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही नामवंत वक्ता आहेत, तुमच्या मनामध्ये स्टेज डेअरिंग आहे हे जगाला दिसू द्या आणि एक जगाचा मार्गदर्शक वक्ता बनण्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.